आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण शिळ्या राहिलेल्या चपातीपासून इतका छान असा नाश्ता बनवणार आहोत, जो की लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत आवडेल असा, जेणेकरून तुमच्या शिळ्या राहिलेल्या चपात्या अजिबात वाया जाणार नाहीत। रोजच तुम्ही चपाती शिळी ठेवाल असा नाश्ता करण्यासाठी। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पहिल्यांदा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। हा एक आपल्याला पहिल्यांदा कांदा घ्यायचा आहे। हा मी छोट्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे। तो आता छान असा आपण पहिल्यांदा सोलून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हा कांदा आपण सोलून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपला सोलून झालेला आहे। आता आपण हा चिरून घ्यायचा आहे। हा कांदा आपण उभट असा चिरायचा आहे, जेणेकरून याचे पातळ असे स्लाइस तयार होतील। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हा कांदा आपण चिरून घ्यायचा आहे। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि आपल्या शिळ्या राहिलेल्या चपात्या ही रेसिपी केल्यामुळे अजिबात वाया जात नाहीत। आता हा कांदा आपला छान असा चिरून झालेला आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम उभट अशा मी पातळ अशा स्लाइस केलेल्या आहेत। इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल बघा। हे मी फ्रीज केलेले वाटाणे घेतलेले आहेत, जे आपण पालक पनीरसाठी वापरतो ते फ्रीजमध्ये ठेवलेले हे वाटाणे आहेत। याच्याऐवजी जर तुम्हाला ताज्या शेंगा मिळाल्या बाजारात तर तुम्ही त्या शेंगा घेतल्या तरीही चालतील। अशा प्रकारे आपल्याला हे हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत। हे मी कच्चे वाटाणे घेतलेले आहेत। हे 50 ग्रॅम आपल्याला वाटाणे घ्यायचे आहेत। आता इथे एक मी बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा आपल्याला पहिल्यांदा सोलून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे। ही साल तुम्ही स्लायसरने काढू शकता आणि जर तुमच्याकडे स्लायसर अवेलेबल नसेल तर तुम्ही या चाकूने काढले तरीही चालतील। अशा प्रकारे आपण बटाटा असा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे आपली बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि हा बटाटा आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता इथे मी चाकू घेतलेला आहे आणि याचे असे आता उभे उभे स्लाइस करून घ्यायचे आहेत, मीडियम आकाराचे। जास्त पातळही करायचे नाहीत आणि जास्त जाडही करायचे नाहीत, मीडियम आकाराचे आपण स्लाइस करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, तुम्ही हे स्लायसरने करू शकता किंवा चाकूने किंवा वेळीने केले तरीही चालतील। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपले स्लाइस करून झालेले आहेत। आता ही स्लाइस आपण बाजूला ठेवणार आहोत आणि यातला एक स्लाइस घ्यायचा आहे आणि आता अशा प्रकारे तोही कापून घ्यायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, पहिल्यांदा असा उभट अशा त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि नंतर त्याचे एकदम चौकोनी चौकोनी आकाराचा हा आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या ज्या आपण सगळ्या स्लाइस केलेल्या आहेत त्याचे सुद्धा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, चौकोनी आकाराचे। अशा प्रकारे आपला बटाटा कापून झालेला आहे। हा एक मी तवा घेतलेला आहे आणि हा पहिल्यांदा छान असा गरम करून घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे आणि आता हे तेल सगळीकडे असे स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हे स्प्रेड करायचं आहे आणि जो आपण मगाशी बटाटा कापून घेतला होता तो बटाटा आता याच्यावरती असा पसरून टाकायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हा पसरून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण हे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे। 1/2 चमचा मी चटणी घेतलेली आहे, ही मी आपल्या घरातली चटणी वापरलेली आहे। इथे तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा रेड चिली पावडर वापरली तरीही चालेल। ही आपल्या चवीनुसार चटणी घ्यायची आहे। आता हे छान असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी मीठ आपल्या बटाट्याला लागलं जाईल। आता हे उलटण्याने असं पसरून ठेवायचं आहे, जेणेकरून ते खालच्या बाजूने छान असे क्रिस्पी होतील। आता तुम्हाला दिसत असेल बघा, खालच्या बाजूने आपले क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत। आता हे एकदा पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो वरचा भाग आहे तो सुद्धा छान असा क्रिस्पी असा भाजला जाईल। अशा प्रकारे आपला बटाटा छान असा क्रिस्पी फ्राय करून झालेला आहे। हे जे आपण मगाशी हिरवे वाटाणे घेतले होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे परत दोन्ही एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण बटाट्यासाठी चटणी मीठ टाकलं होतं ते या वाटाण्याला लागलं जाईल। आणि आता हे 2 मिनिटासाठी परत असंच फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्याप्रमाणे आपला बटाटा क्रिस्पी असा झाला आहे त्याचप्रमाणे हे वाटाणेसुद्धा शिजले जातील। 2 मिनिटासाठी हे फ्राय करून घेणार आहोत आपण। बटाटा आणि वाटाणा छान असा क्रिस्पी असा फ्राय करून झालेला आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या मी शिळ्या राहिलेल्या 2 चपात्या घेतलेल्या आहेत, याला रोटीसुद्धा म्हणतात।
रोटी छोट्या आकाराची असते, बट ही चपाती आपली मोठ्या आकाराची आहे. जर तुमच्याकडे छोट्या आकाराची जरी चपाती असेल, तुम्ही ती घेतली तरीही चालेल. तर तुम्हाला दिसत असेल आम्ही 2 चपात्या घेतलेल्या आहेत शिळ्या राहिलेल्या. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि याच्यावरती ही चपाती मी ठेवून घेतलेली आहे. हा मी एक छोटा जेवणाचा डबा घेतलेला आहे, जो आपल्या घरात सहज अवेलेबल असतो. लहान मुलांना पण डबा देतो. आता त्या डब्याने असे गोलाकार या चपातीचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, हा मी डबा काट असलेला घेतलेला आहे, जेणेकरून ही चपाती छान आपली कट होईल. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपली एक गोल चपाती आपण कट करून घेतलेली आहे. छान अशी आपली कट झालेली आहे. सो तुमच्या ज्या डब्याला धार असेल टोकाला तोच डबा तुम्ही घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जे काही साहित्य असेल गोल आकाराचं त्याने तुम्ही ही अशी चपाती कट करून घ्यायची आहे. आता राहिलेल्या पण अशाच चपात्या आपण गोल आकाराच्या कट करून घेणार आहोत याच डब्याने. आता ह्या मी 5 गोल अशा चपात्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, छोट्या छोट्या आकाराच्या मी कापून घेतलेल्या आहेत. याच्यापेक्षा तुम्ही लहान आकारसुद्धा घेऊ शकता आणि थोडा मोठा घेतला तरीही चालेल. आता तुम्हाला दिसत असेल एकाच साईजच्या आपल्या ह्या सगळ्या चपात्या कापून झालेल्या आहेत. आता ह्या चपात्या बाजूला ठेवायच्या आहे आणि त्यातली एक चपाती पहिल्यांदा घ्यायची आहे. हा मी मॅगीचा चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याने या चपातीला असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत. तुम्ही चमच्याने करू शकता किंवा चाकूच्या टोकाने जरी केले तुम्ही होल तरीही चालतील. फक्त इथं इम्पॉर्टंट आहे की हे छोटे छोटे असे चपातीला होल करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपण आता या सगळ्या चपात्यांना सुद्धा असेच होल करून घेणार आहोत. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जे आपण मगाशी छोट्या चपात्या केल्या होत्या त्यातली आता ही एक चपाती मी या तेलामध्ये सोडलेली आहे. आता इथे मी सांगते तुम्हाला की मगाशी जे आपण होल करून घेतले होते ते होल करण्याचं कारण असंच होतं की तेलामध्ये चपाती टाकल्यानंतर ती अशी फुगली नाही पाहिजे, एकदम छान अशी क्रिस्पी तळली पाहिजे. त्याच्यासाठी हे आम्ही होल करून घेतले होते चपातीमध्ये. आपली चपाती अजिबात फुगलेली नाही, पुरीसारखी एकदम छान अशी क्रिस्पी अशी फ्राय करून झालेली आहे. आता ही एक चपाती आपली फ्राय करून झालेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या राहिलेल्याही चपात्या फ्राय करून घेणार आहोत. आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपल्या सगळ्या चपात्या क्रिस्पी अशा फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल एकदम खारीसारख्याला लेअर सुटलेले आहेत. आता ह्या 4 चपात्या आपण अशा पसरून ठेवायच्या आहेत. ही मी शेजवान चटणी घेतलेली आहे, ती आता आपल्याला या चपातीला लावून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान प्रकारे अशी एकदम जाड असा थर शेजवान चटणीचा लावून घ्यायचा आहे. आता एका चपातीला आपली लावून झालेली आहे. अशाच प्रकारे या बाकीच्याही चपात्यांना आपण शेजवान चटणी लावून घेणार आहोत. हा जो मगाशी आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो आता कांदा यामध्ये या चपातीवर असा पसरून घ्यायचा आहे आणि हे अशा 4 चपातीवरती आपण हे पसरून घेणार आहोत. हे मी मोझरेला चीज घेतलेला आहे आणि ही एक मी खिसणी घेतलेली आहे. आता या खिसणीने आपण हे चीज खिसून घ्यायचं आहे या चपातीवरती. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता हे बारीक असं खिसून घ्यायचं आहे सगळीकडे, जेणेकरून पूर्ण चपातीवरती ते पसरलं पाहिजे. आता अशाच प्रकारे आपण 4ही चपातींवरती हे चीज स्प्रेड करून घेणार आहोत. हा मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तुम्ही इथे केचप वापरला तरीही चालेल. त्याचे टिपके याच्यावरती असे चीजवरती सोडून घ्यायचे आहे. आता हे आपलं टोमॅटो सॉसही स्प्रेड करून झालेला आहे. हे जे आपण मगाशी सारण तयार केलं होतं बटाटा आणि वाटाण्याचं, ते आता आपण घेतलेलं आहे आणि हे आता या चीजवरती हे अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे. सगळीकडे असं स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून पूर्ण चपाती याने भरली पाहिजे. आता अशाच प्रकारे आपण 4ही चपातीवरती हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे हाताने असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं चपटं तयार होईल आणि ते सारण अजिबात याच्यावरून बाहेर पडणार नाही. अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं परत मी एकदा चीज घेतलेलं आहे आणि आता याचे छोटे छोटे तुकडे करून या आपल्या चपातीवरती स्प्रेड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपलं चीज हे 4ही चपातीवरती स्प्रेड करून झालेलं आहे. या तव्यावरती मी सुरुवातीला तेल टाकलं होतं आणि हा तवा पहिल्यांदा आपण गरम करून घ्यायचा आहे, म्हणजेच प्रीहीट करून घेतलेला आहे. आणि आता याच्यावरती हे जे आपण नाश्ता तयार केलेला आहे चपातीचा, तो याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि हा गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यावरती आता हे झाकण ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत हे चीज वितळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, चीज आपलं छान असं वितळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असा आपला
चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे. आज आपण शिळ्या राहिलेल्या चपातीचा पिझ्झा बनवलेला आहे. सो हा पिझ्झा तुमच्या मुलाने एकदा खाल्ला ना तर ते बाहेरचा पिझ्झा विसरून जातील. ही खूप छान अशी रेसिपी आहे, टेस्टी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता हा पिझ्झा तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व करू शकता. टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबर खाल्ला तरीही चालेल. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.